Hello, this is today's Ayurveda platform. It is a pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आज आपण अपामार्ग तंडुली अध्यायाबद्दल अभ्यास करूया. हा चरक सूत्रस्थानचा दुसरा अध्याय आहे. अथातो अपामार्ग तंडुलीयम अध्यायम व्याख्यास्यामः. अपामार्ग तंडुलीय. व्हॉट डू यू मीन बाय दी वर्ड तंडुलीय? तंडुल म्हणजे त्याचे बीज. अपामार्गचे जे बीज आहेत त्या अपामार्गाच्या बीजांना किंवा त्याच्या बियांना तंडूल म्हणतात. वाय दिस अध्याय इज कॉल्ड एज अपामार्ग तंडुली अध्याय? बिकॉज द तंडुल ऑफ अपामार्ग, दॅट इज द बीज ऑफ अपामार्ग, इज कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस फॉर शिरोविरेचना और नस्या. अपामार्गचं बीज हे नससाठीचं फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस आहे आणि ह्या अध्यायाची सुरुवात अपामार्गस्य बीजानी या श्लोकाने झालेले. अपामार्गच्या बीज म्हणजेच अपामार्गाच्या तंडुल यांनी झालेले, म्हणून ह्या अध्यायाला अपामार्ग तंडुलीय अध्याय असं म्हणतात. विदिन दिस चॅप्टर चरक हॅज एक्सप्लेन्ड द इंटरनल whatever the internal dravyas we can use. In third adhyay, that is Aragvadadi adhyay, they have explained all the drugs which can be used as a lepa in external way. या अध्यायात त्यांनी आभ्यंतरची द्रव्ये वापरली जाऊ शकतात ती सांगितलीत. तर आता अध्यायाची सुरुवात करू. अपामार्गस्य बीजाणी पिप्पलिर्मरिचाणी च विडंगान्यथ शिग्रुणी सर्षपा तुम्बुरुणी च अजाजी अजगंधा च पिलुन्नेला हरेणुकाम पृथ्विका सुरसाम श्वेताम कुठेरुक फाणिज्यक श्रीश बीज लशुणम हरिद्रे लवणद्वयम ज्योतिष्मती नागरम च दध्यात शीर्ष विरेचने. शिरोविरेचनसाठीचे द्रव्य कुठले कुठले? तर अपामार्ग बीज, पिप्पली, मरीच, विडंग, शिग्रू, सर्षप, तुंबुरू, अजजी, अजगंधा, पिलू, येला, हरेणुक, पृथ्विका, सुरसा, श्वेता, कुठेरुक, फाणिज्यक. फाणिज्यक वन टाइप ऑफ तुलसी. शिरीष बीज, लसूण, हरिद्रा, द्विलवण, ज्योतिष्मती, नागर हे सगळे शिरोविरेचनची द्रव्य आहेत. आणि शिरोविरेचन हे कुठल्या कंडिशन्समध्ये केलं जातं? तर गौरवे शिरसहा शूले पीनसे अर्धावभेदके क्रिमी व्याधय अपस्मारे घ्राणनाशे प्रमोहके. कुठल्या कुठल्या कंडिशन्स? तर गौरवता, शिरस गौरवता, शिरशूल, पीनस, अर्धावभेदक, त्याच्यानंतर कृमी व्याधी, अपस्मार, घ्राणनाश आणि प्रमोह. प्रमोह म्हणजे मूर्छा, घ्राणनाश म्हणजे गंधज्ञान अभाव. नेक्स्ट दे हॅव गिवन वमनद्रव्यास. वमनद्रव्यास कुठले कुठले वमनचे द्रव्य आहेत? तर मदन, मधुक, निंब, जीमूत, कृतवेधन, पिप्पली, कूटज, इक्ष्वाकू, येला आणि धामार्गव. हे स्पेसिफिकली पित्त, कफ व्याधी आणि ज्या आमाश्रयाश्रित व्याधी आहेत तिथं हे स्पेसिफिकली वापरलं जातं. तिथं हे स्पेसिफिकली वापरलं जातं. उपस्थिते श्लेष्मपित्ते व्याधी आमाशयाश्रय. श्लेष्मपित्तज व्याधी म्हणजे कफपित्तज व्याधी आणि ज्या व्याधी आमाशयाच्या आश्रित आहेत त्यांना वमन करायला या द्रव्यांचा उपयोग केला जातो. नेक्स्ट विरेचनसाठीचे द्रव्य. त्रिवृत्त, त्रिफला, दंती, निलिणी, सप्तला, वचा, कंपिल्लक, गवाक्षी, क्षीरिणी, उदकीर्य, पिलुणी, आरगवध, पिलू, आरगवध, द्राक्षा, द्रवंती, निचूल हे विरेचनचे ड्रग्ज आहेत. स्पेसिफिकली हे पक्वाशयगत जे दोष असतात तिथं विरेचन करायला वापरलं जातात हे ड्रग्स. नेक्स्ट निरोहबस्ती. स्पेसिफिकली ड्रग्ज यूज्ड फॉर निरोहबस्ती. पाटला, अग्निमंथ, बिल्व, शोण्याक, काश्मर्य, शालिपर्णी, पृष्णिपर्णी, निदिग्दिका, बला, श्वदंष्ट्रा, बृहती, येरंड, सपुनर्नवा बृहती, येरंड, पुनर्नवा, यव, कुलत्थ, कोल, गुडुची, मदन, पलाश, कत्रुण ह्यांच्यासोबत स्नेह, स्लाइट पिंच ऑफ लवणा वी हॅव टू मिक्स. अँड द कंडिशन्स विच वी कॅन यूज दिस ड्रग्स फॉर निरोहबस्ती. द कंडिशन्स आर उदावर्त, विबंध ह्यासाठी आणि स्पेसिफिकली वातज डिसऑर्डर्स. मारुतघ्नम इति प्रोक्तम संग्रह पंचकर्मिकः. म्हणजे अनुवासन बस्तीसाठी पण आपण हे ड्रग्स या द्रव्यांनी सिद्ध केलेलं स्नेह वापरू शकतो. फॉर अनुवासन बस्ती वी कॅन यूज द ड्रग्स
which are siddha by above mentioned drugs. Any sneha we can prepare. ह्या चॅप्टरमधला इम्पॉर्टंट श्लोक ऑफ दिस चॅप्टर इज पंचकर्म कार्मुकता विच इज गिवन इन NCSM syllabus that you have to by heart. तानि उपस्थित दोषाणां स्नेह स्वेदोपपादने पंचकर्माणि कुर्वित मात्रा कालौ विचारयन. पंचकर्माची कार्मुकता काय काय तर स्नेहन आणि स्वेदनद्वारा जे दोष उत्क्लेशित होतात त्यांचा मात्रा आणि कालाचा विचार करून पंचकर्माचा प्रयोग केला पाहिजे. वॉट एव्हर दी दोषास गेट्स उत्क्लेशिता आफ्टर दी स्नेहन स्वेदन, we have to consider the matra and we have to consider the kala. Then we have to decide the panchakarma prayoga according to the matra and kala of that dosha. Next, another important shloka which you have to by heart from this chapter. Matra kala shraya yukti siddhir yukto pratisthita तिष्ठत्युपरि युक्तिज्ञो द्रव्यज्ञान वताम सदा. मात्रा आणि कालाच्या आश्रित युक्ती असती ज्याच्यामुळं पेशंटला सिद्धी मिळते, सफलता मिळते. वेन वी कन्सिडर मात्रा आणि काल, देन द चिकित्सका और दी वैद्य विल गेट्स सिद्धी इन हिज चिकित्सा. नेक्स्ट, फ्रॉम श्लोका नंबर 18 they have mentioned the 28 यवागूस. या 28 यवागू आपल्याला बाय हार्ट करावे लागतील because they can ask it for MCQ or they can ask it for a viva. That's why. Or they can ask as a short essay because second and third chapter they have given for a short essay. First yavagu pippali mool chavya chitrak shunthi siddha yavagu. It is Agni Deepak and Shulanashaka. Then याच्यामध्ये ट्रिक अशी आहे, पिप्पली मूल चव्य चित्रक नागर हे पंचकोल आहेत. ते पंचकोल आपण कशासाठी वापरले तर पंचकोल हे अग्निदीपक आणि शूलनाशक म्हणून वापरले जातात. आपण अष्टांग हृदयमध्ये पाहिले, त्यामुळं पंचकोल यवागू, पंचकोल सिद्ध यवागू. नेक्स्ट, कपित्था बिल्व चांगेरी तक्र दाडिम. दिस पेया वी हॅव टू यूज ॲज अ पाचनीय आणि ग्राही. याच्यामध्ये तक्रमध्ये आपण बाकीचे द्रव्य ॲड करू शकतो, कपित्थ, बिल्व, चांगेरी आणि दाडिम. ग्राही मीन्स टू होल्ड. स्पेसिफिकली ग्रहण मीन्स टू होल्ड. अतिसार कंडिशनमध्ये ग्रहण ड्रग्ज हे जास्त करून वापरले जातात. अतिसार कंडिशनमध्ये ग्रहण ड्रग्ज हे स्पेसिफिकली वापरले जातात. ग्रहण करणारे जे ड्रग्ज असतात ते आम्लरसात्मक असतात. ग्रहण करणारे जे ड्रग्ज असतात ते आम्लरसात्मक असतात. सो वी कॅन बाय हार्ट दिस यवागू. आम्लरसात्मक फर्स्ट इम्पॉर्टंट ड्रग विच वी कॅन रिमेंबर दॅट इज डाळिंब, पोमोग्रॅनेट, डाळिंब. कपित्थ आणि बिल्व हे आम्लरसात्मक ड्रग आपण लक्षात ठेवू शकतो, त्यामुळे ते ग्राही आणि पाचनीय यवागू आहे. नेक्स्ट, बृहत पंचमूल सिद्ध यवागू, वातज अतिसार कंडिशन.